वी बॅक इन हॅनॉई. आता आम्ही इथले नियर अबाउट प्लेसेस जे आहेत ते एक्सप्लोर करायला निघालोय. लाईक ट्रेन स्ट्रीट, नाईट मार्केट, चर्च आहे आय डोंट नो, बट लेट्स सी. आणि शॉपिंग पण भरपूर करायची आहे. सो लेट्स गो. बाहेर तर पडलोय आता. ॲज युजल 11 नंबरची गाडी, कारण ग्रॅब आम्ही असं ठरवलंय की येताना करूयात, कारण तेवढंच जाताना आपल्याला मार्केट एक्सप्लोर होईल. त्या दिवशी आलो होतो तेव्हा कम्प्लीट वेगळं वाटत होतं आणि आज एकदम कम्प्लीट वेगळं वाटतं. समथिंग डिफरंट. येस. आणि गर्दी पण दिसतीये आज. सी दिस इज द स्ट्रीट दिस वे. वेट, आय विल चेक वन मोर टाइम. आय गेस तिकडून जायचं. नो, वी आर ऑन राईट ट्रॅक. येस, वी आर ऑन राईट ट्रॅक. ते पण पकडू शकतो. सो इथे एक चर्च आहे, आम्ही मे बी त्या चर्चला जाऊ, पण त्याच्या आधी थोडस लोकल स्ट्रीट काय मिळतंय का ते बघूया. व्हेज प्लस नॉनव्हेज. नॉनव्हेज मोस्टली मी चिकनच खाईल आणि विद्याश्री मे बी सूप, व्हेज काय असेल ते. टोफू, टोफू पनीर. खूप मस्त आहे मार्केट ना. हे धारवाला बघा, यांचा धारवाला बघा. एग शॉप, स्नेक एग. त्याच्यामध्ये स्नेक एग पण आहेत. सॉरी, हे नाही दाखवू शकत मी तुम्हाला. बीफ वगैरे आहे इथे. हा, वाव, हॅपनिंग प्लेस आहे. त्यांच्या बाईक्स पण ना खूप वेगळ्या आहेत. आणि एकदम जवळ. तिथे आल्यानंतर नॉनव्हेजचं एक टेस्ट आवडली. दॅट इज द सॉस, विच इज अ फिश सॉस. आणि तो घेणार इंडियामध्ये, म्हणजे मला ती टेस्ट आवडली टोमॅटो सॉस पेक्षा. कारण की फिश सॉस बनवायला त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह टाकत नव्हते आणि त्याचं प्रक्रिया बनवायला इट टेक्स 9 to 12 months. सो इट्स अ व्हेरी नॅचरल सॉस. सो फ्लॉवर विकायला पण असे आहेत ते फ्लॉवर्स. फ्रूट मार्ट. यांच्याकडे जे संत्र्या आहेत ना, त्या संत्र्या पण अशा छोट्या छोट्या एवढ्या साईजच्याच आहेत, फक्त व्हेरी स्मॉल इन साईज. आणि कधी कधी तर समजतच नाही काय विकतायत ते. कधी कधी समजतच नाही म्हटलं काय विकतात ते. एक तर पॉ पॉ करत येतो सकाळी सकाळी, काय विकतो काय माहिती. ते आपल्याला जसं आपल्याकडे कसं गादीवाला धारवाला. नाही नाही, काहीतरी खायचं प्रोडक्ट आहे काहीतरी ते. ओके, भूक लागली यार, लवकर काहीतरी सापडावं. सर्चिंग चालूच आहे आमची अजून. आम्ही स्ट्रीट फूडच खाणार आज. BMW. होपफुली काय म्हटली, बोल. आपल्याला स्ट्रीट फूडच एक्सप्लोर करायचं. त्यांच्या इथे पेरू पण आहेत, पेरू पण विकतात ते. नाव फुलांचं मार्केट पण खूप आहे इथे. फुलं, फ्लॉवर्स, फ्लॉवर्स. नावी रोड क्रॉस करतोय आणि इथे अजून एक रोड क्रॉस करायचं. आमच्या एका गाईडने सांगितलं होतं, डोंट वेट. जेव्हा तुम्हाला वेळ मिळाला तेव्हा लगेच निघा, पळू नका.
फक्त सावकाश चाला, दॅट्स इट. हे पार्क आहे. पार्क मध्ये डॉग. माझी कुत्री पण खूप वेगळी येते यार. या पार्क मध्ये सिनियर सिटीजन्स आहेत मोस्टली, ते एक्सरसाइज करत असतात आणि इथे अजून एक गेम खेळला जातो. तो गेम आपण जो बॅडमिंटन वगैरे खेळतो ना, तो बॅडमिंटन खेळतात ते पण विदाउट बॅट, ते पायाने खेळतात. सो यू कॅन सी हे गार्डन आहे, गार्डन आणि दे आर प्लेइंग गेम लाईक दिस. सी पायाने खेळतात. सो गाईज आता आम्ही चालत असताना ऍक्च्युली आम्ही बबल टी साठी घ्यायला गेलो होतो, पण त्यांनी ना काहीतरी वेगळंच दिलं आणि आम्ही वेगळंच खाल्लं. पण रमा विल एक्सप्लेन, विद्याश्री विल एक्सप्लेन. आपले जे कडधान्य आहेत ना सर्व, ते राजमा झालं, बाकीचे छोटे छोटे मूग झाले, ते कडधान्य आहेत ना, ते त्यांनी त्याच्यामध्ये शिजवलेत आणि ती स्लरी जी आहे ती स्लरी त्यांनी स्वीट केली. ते कडधान्य ती स्वीट करी आणि गरम गरम सर्व करतात, ते छान लागते. सो म्हणजे तुम्ही कधी आला तर प्लीज एक्सप्लोर दिस प्लेस. आणि हे आम्हाला वाटलं होतं कसं तरी लागेल, बट टेस्ट तर छान आहे, मस्त आहे टेस्ट. आता म्हणजे लंचसाठी थोडासा टाइम आहे, त्याच्यामुळं वी हॅव डिसाइडेड टू टेक दिस. चव कशी वाटली तुला ह्याची? चव छान आहे, म्हणजे मिक्स ऑफ स्वीट प्लस आपला स्वीटनेस पूर्ण आत गेला की थोडं कडधान्य शिजवलेले छान लागतं. छान लागतात. सो वी आर एन्जॉईंग. येस. सो आम्हाला इथे एक लंचसाठी जागा मिळाली आहे. खूप हॅपनिंग प्लेस आहे. त्यांच्याकडे कॉफीज खूप आहेत आणि बेकरी प्रॉडक्ट्स पण भरपूर आहेत. मग आम्ही याच्यामध्ये मागवलेलं आहे क्लब सँडविच आणि ब्रेड विथ चिकन. सो लेट्स सी. सो इथे बसलेली आहे विद्याश्री. इथे कोणी व्हिजिट करून गेले, एंजलिना. खूप वॉक करत 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 फायनली वी रिच टू द चर्च, जे की इथलं फेमस चर्च आहे. शो यू. हे चर्च खूप फेमस आहे. चला काही फोटो काढू. सो चर्च छान आहे एकदम, आणि चर्चच्या साईडचा जो माहोल आहे तो पण खूप छान आहे. हे चर्च आणि फोटो सेशन वगैरे इथं भरपूर होत आहेत. लोक रील्स, टिकटॉक, प्री वेडिंग. आणि इथे खायला स्ट्रीट फूड स्ट्रीट पण आहे. सो गाईज खूप सारी शॉपिंग केली आम्ही आणि आता आलो आम्ही बियर स्ट्रीटला, आणि याच्याच पाठीमागे आहे 10th स्ट्रीट. सो ही जी आहे ती बियर स्ट्रीट आहे. Yeah. So this entire street is famous for beer, liquor. And now we are going to 10th स्ट्रीट.
आपण बघूया, म्हणजे लक जर लागलं तर ट्रेन नक्कीच दिसेल आपल्याला. पण आम्ही आज खूप वॉकिंग केली, जवळपास 11,000 स्टेप्स 6 वाजल्यापासून करतोय आम्ही. सो लेट्स वॉक नाव अजून ट्रेनचं बघून. येस. सो आम्ही विचारलं होतं तर एकाने आम्हाला सांगितलं की ट्रेन स्ट्रीटचा टाइम 10 पर्यंत ट्रेन लास्ट आहे, 10 वाजताची. सी दिस रामेन टोकियो टन टन रामेन Ramen. रोहित रामेन दिस इज फॉर रामेन. आणि हे बिअर स्ट्रीट अगेन. आपल्याला ट्रेन स्ट्रीट नाही, ही बिअर स्ट्रीट आहे आपल्याला. हो, पण ही आहे का? ओके, सो वी हॅव टू गो. तो सॉरी गाईज, ही जी आहे ती ट्रेन स्ट्रीटच आहे, नॉट अ बिअर स्ट्रीट. पण आपल्याला पाहावे लागेल की कधी ट्रेन येते. इथे अजून पुढे दाखवतीये मला मॅप मध्ये, शोईंग बिट अहेड. सो वी हॅव टू सर्च. विएतनामी फूड, हनोई ट्रेन, कॉफी पॉटी. हो, इथं आलं की सुरू झालं लोकांचा लेलिजियन सरवाला स्कीम. ट्रेन स्ट्रीट वरून आताच जाणार आहे. Yeah, myself outside, sir. Myself here. So this is the train street. I will show you. ही आहे ट्रेन स्ट्रीट. Yeah. Yes, sir. Coffee, food. Yeah. 2 people. Okay. Madam. So guys, we are at train street finally. खूप Instagram वर वगैरे पाहिलं होतं. Now we are here finally and we are having coffee with cap. आणि ह्या रूट वरूनच ट्रेन जाणार आहे. So let's see. We are waiting for the train. Yes. And पक्का कॅप्चर होईल. 9:15 आहे, 9 वाजलेत. लेट्स सी. सो तोपर्यंत आम्ही कॉफी पितो. सो गाईज, ट्रेन यायची अनाउन्समेंट झालेली आहे. इथून येणार आहे ट्रेन. लेट्स सी. आम्ही इथं ठेवतोय ट्रेन. लेट्स सी. ट्रेन इज कमिंग. लेट्स सी. ट्रेन पूर्ण गडबड सुरू झाली लोकांची ट्रेन यायला लागल्यावर. Step by step. Sit down. Hello. This line. ओके. सो त्यांनी सांगितलं या लाईनच्या आत बसा. सो नाव विल सी. Bật lên xuống ấy. पुढे जाऊ का मी? काय पकडू का? Tôi đi đâu ấy? Tôi đi đâu ấy? Đâu đây là Hải Phòng. Hải Phòng về.
सो असा होता आमचा एक्सपिरियन्स. आय नो थोडा व्हिडिओ बरोबर आलाय नाही आला माहिती नाही आहे, बट आय विल चेक आणि बघू अपलोड करू. नाहीतर मोबाईलमधला फुटेज पाहावं लागेल. छान होता एक्सपिरियन्स. पूर्ण ट्रेन आपल्या जवळून गेलेली आहे आणि इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. खूप ऐकून होतो ट्रेन स्पीड्स अँड नाव वी एक्सपिरियन्स दॅट ऑल्सो. छान आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज व्हिएतनाममध्ये लास्ट डे आहे आणि कालचा व्लॉग काल संपू शकलो नाही कारण काल खूप थकलो, खूप शॉपिंग केली, खूप बार्गेनिंग केली, खूप फिरलो, खूप पायी आलो, पायी गेलो. फुल आम्ही ग्रॅब बुक करायचं ट्राय केला पण नाही झाली. सो आम्ही अप्रॉक्सिमेटली काल इव्हनिंगला किती वाजता स्टार्ट केलं होतं? 4 अराउंड o'clockला. 4. सो 4 o'clock to 1 o'clock रात्रीचे आम्ही नुसतं फिरत होतो बाहेर आणि त्या ड्युरेनच्या आमच्या स्टेप्स 20,000च्या आसपास झाल्या. आम्हाला दोघांच्या वॉच मधून कंटिन्यू बीपी येत होते. खूप एक्झर्शन झालंय म्हणून, बट वी वर स्टील गोइंग ऑन आणि म्हणून कालचा ब्लॉग काल संपू शकलो नाही. आणि आज आपण निघतोय बॅक व्हिएतनाम टू मधून. इंडिया, बॅक टू पुणे, बॅक टू रुटीन. शेड्यूल. मला उद्या ऑफिसला, परवा ऑफिसला जायचं. उद्या पोहोचणार आहे आम्ही ड्यू टू फ्लाईट टायमिंग्स. सो मला थोडं सॅड ऑन करू वाटतंय गाईस की ही जी व्लॉगिंगची सिरीज होती ती आमची फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करत होतो. फर्स्ट टाइम मी खूप म्हणजे अपार्ट फ्रॉम सिनरी पाहण्याचं म्हणजे ज्याच्यासाठी आलो ॲक्च्युली आम्ही ते करण्यापेक्षा आम्ही जास्त व्लॉगिंगमध्ये होतो त्यामुळे मी हिच्या खूप शिव्या खाल्ल्या. तो गाईज आहे थोडंसं कधी व्हॉइस कथं मॅच झाला नसेल, काही कुठं फंबलिंग झालं असेल किंवा काही जमलं नसेल. सो प्लीज फॉरगिव्ह फॉर दॅट आणि होप सो आम्ही आमचं स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्ह करूच. आणि मी हिला ॲग्री केलं आहे आता आम्ही इथून पुढं ब्लॉगिंग पण करणार आहे. एकाने ब्लॉगिंग करायचं, एकाने फोटोज काढायचे, म्हणजे मिक्स करायचं. फक्त एक होईल याच्यामध्ये की टाइम कन्झ्युमिंग आहे थोडंसं, बट वी आर ट्राईंग टू शो यू मोर अँड मोर. तो ही सिरीज तुम्हाला व्हिएतनाम सिरीज कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट थ्रू कळवा. नक्की 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 कमेंट थ्रू कळवा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब. ओके गाईज, होप विल मीट यू सून इन द नेक्स्ट ट्रिप. इन द नेक्स्ट कंट्री. बाय.